लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीमध्ये कुरघोडी सुरू आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। किमान या योजनेचे बॅनर तरी असंच अधोरेखित करतायत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमधून मुख्यमंत्री शब्द काढून माझी लाडकी बहीण असा उल्लेख केला। या जाहिरातीतून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वगळण्यात आलेलं आहे। यावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। तर आज बारामतीत भाजपनं केलेल्या बॅनरवरून पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्ह आहेत। कारण भाजपच्या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, मात्र अजित पवारांचा फोटो नाहीये। तर दोन्ही जाहिरातींमध्ये काय तफावत आहे हे देखील आता सर्वसामान्य जनता यावेळेला पाहू शकते। राष्ट्रवादीच्या जाहिरातीत शिंदे फडणवीस नाही, तर भाजपच्या बॅनरवर अजितदादांना वगळण्यात आलेलं आहे। अनाथांचा नाथ एक नाथ या जाहिरातीवरती राष्ट्रवादीचं बोट आहे। कारण जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला। अनाथांचा नाथ एकनाथ यावर आम्ही आक्षेप घेतला का असा सवाल उमेश पाटील यांनी विचारलाय। जर मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी नाव न घेता थोडक्यामध्ये किंवा शॉर्टकट म्हणून लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा काही उल्लेख झाला असेल किंवा दादांची बहीण योजना असा काही उल्लेख झाला असेल तर त्याच्यामध्ये एवढा आक्षेप घेण्याचं काही एक कारण नाही। ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सबंध राज्यभरामध्ये बॅनर होर्डिंग पोस्टर झळकले होते। याचा अर्थ त्यामध्ये त्या संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती। त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।